वेदना एकच आहे, अशी संधी पुन्हा गेली तर मराठ्यांच्या 10-10, 20-20 पिढ्या बर्बाद होणार आहेत. आपल्या बाजूला कोणी नाही आहे, ना सत्ताधारी आहेत ना विरोधक आहेत. काल सरकारनं विरोधी पक्षाला बोलिलं होतं बैठकीला. बैठक होती मराठा आरक्षणाची. त्यांना का रोग आला तर जायला, यांना जायला काय झालं? मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणातून द्यायचं का नाही द्यायचं असं त्यांचं म्हणणं आहे बरं का. मी मीडियात ऐकलंय त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी ती बैठक होती. मग याने जाऊन म्हणायचं ना, ह्या विरोधक कोण येते महाविकास आघाडीवाली द्या ओबीसीतून म्हणून. तुम्ही लपन कोण बसले? मराठ्याचं मतदान घ्यायला गोड लागत का? तुम्ही ते तर बैठकीला जाऊन सांगायचं ते देत नाहीत. बरं बार नाही गेले तर नका जाऊन द्या. समजा महाविकास आघाडीवाले काँग्रेस राष्ट्रवादी कोण कोण येतं, काँग्रेस लयच काँग्रेस झालेत त्यांच्यात बी रानात उगल्यासारखं कोणकडं उगत येत. जाऊ द्या, नाही आले ते काय त्यांच्या मागं पळायचंय? तुम्ही सरकार आहे, नाही कोणी आला तर नाही आला, तुमची राजकीय इच्छाशक्ती आहे ना. सरकारची राजकीय इच्छाशक्ती जर आहे तर नाही आले तर नाही आले ते महाविकास आघाडीवाले तुम्ही देऊन टाकायचं ना. किती दिवस तुम्ही म्हणणार हे नाही आला आणि ते नाही आला, मग ते नाही आले म्हणून काय मराठ्याला आरक्षण नाही द्यायचं का? आता विरोधक नाही आले म्हणून तुम्हाला कारण सापडले. ते नाही आलेत नाही आले हिंदू द्यायला वाड्या वागळीने इकडे नाही आले कुठं तुम्ही द्या ना. तुम्हाला द्यायचं नाही. मला तर असा डाऊट यायला लागलाय हे दोन्ही सारखेच आहेत, महाविकास आघाडीवाले बी महायुतीवाले बी. हे ठरित्यात वाटतं अंधारातून तो आणल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो. तुम्ही यायचं नाही म्हणायचं, तुम्ही आले नाही आणि ते आले की यांनी नाही यायचं. माझं तर असं म्हणणं आहे सगळ्या मराठ्याला, आपण आपले नेते जर असले कोणी त्यांना फोन लावून सांगा रे ओबीसीतून आरक्षण मागा म्हणून, नाही तर गावातच येऊ नको म्हणा आमच्या दारात. का रे बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून का रे आमचा जीव घ्यायचं ठरवलंय? 70 वर्षापासून आम्ही तुम्हाला मोठं करून ठेवलं, आमच्या मदतीला तुम्हाला कधी यायचं रे? कधी काळी आमच्या लेकराच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला नाही का पुसायचे? आम्ही काय मागितलं तुम्हाला? फक्त आमच्या हक्काचं आरक्षण. ओबीसीत आमचं 150 वर्षापासून आरक्षण आहे, फक्त तेवढं मागितलं आम्ही. का रे तुम्हाला दोघाला बी एकमेकावर ढकलायचंय? काय पाप केलंय माझ्या मराठ्याने? काय चूक केली मराठ्याने तुम्हाला मोठं करून? तुमचा बाप झाला की तुमचा आजा, तुमचा आजा झाला की तुमचा नातू आम्ही निवडून द्यायचा. ही चूक केली का आमच्या मराठ्यांनी? का आमच्या मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने तुम्ही बोलत नाहीत? महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, कधी काहीतरी जनतेकडे बघा. नुसतेच हे आले नाही ते आले नाही रडत बसायचं. ते नाही आले तर नाही आले, तुमची इच्छा आहे तर तुम्ही देऊन टाका. तुमचीच इच्छा नाही असं सांगा ना. त्यांच्यावर यांच्यावर तरी कशाला ढकली जा? ही जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन एकदा देऊन बघा, ही आक्रोश बघा एकदा येऊन. किती भयानक विदारक परिस्थिती मराठ्यांची झाली. आमचे स्वप्न आहेत, आमच्या शेती करणारा मराठ्याला वाटतं त्याचा मुलगा नोकरी करावा. टेम्पोवर रिक्षावर असणारा मराठ्याला वाटतंय माझाही मुलगा अधिकारी व्हावं. हमाली करणाऱ्या मराठ्यालाही वाटतंय माझ्या वाट्याला आलेलं कष्ट नको आता माझ्या लेकराला, माझं पण लेकरू अधिकारी झाला पाहिजे. एसटी वरचा ट्रक वरचा ड्रायव्हर आला वाटतंय माझंही लेकरू अधिकारी झाला पाहिजे. ऊस तोडणाऱ्या मराठ्याला, शेती करणाऱ्या मराठ्याला यांना वाटतं माझाही लेकरू किंवा माझी मुलगी अधिकारी झाली पाहिजे.
देवेंद्र फडणवीस साहेबांना माझा सवाल,